शिवसेना दमली, भाजप दमले, उदय सामंतांनीही प्रयत्न केले. मग सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे. पण तरीही नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील तिढा अजूनही संपलेला नाही आणि आता एंट्री होणार आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. खरं तर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. असं असलं तरी गोकुळ गीते अजूनही मैदानात कायम आहेत आणि म्हणूनच आता या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर यापूर्वी अनेक कठीण राजकीय पेच प्रसंगांमध्ये फडणवीस यांनी मध्यस्थी करत मार्ग काढलेत. मग तो पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न असो, बंडखोरी असो किंवा महायुतीतील जागा वाटपाचे वाद असोत. त्यामुळे नाशिकमध्येही शेवटचा पर्याय म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात असल्याचं बोललं जाते. जर फडणवीस आणि गोकुळ गीते यांच्या चर्चा झाली तर मार्ग निघू शकतो का? गोकुळ गीते माघार घेतील का, की शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम राहतील? काही तासांमध्ये किंवा अगदी एका दिवसात या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित की नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीची ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही तर आता महायुतीतील समन्वय आणि नेतृत्वाची परीक्षा बनली आहे. नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपले स्वागत. नाशिक विधान परिषदेत उमेदवार हे निवडणुकीच्या तयारीसाठी आणि प्रचारासाठी वेळ घालवणं अपेक्षित असताना मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याकडेच झुकलेली असल्यामुळे त्यांचा बराचसा वेळ त्यातच जात असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीतील नाराज किंवा पराभूत झालेल्या इच्छुकांनी बंडखोरी केली. त्यांना पाठिंबा देण्याच्या हिशोबाने महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला नाही. मात्र जे बंडखोर होते त्यांची मनधरणी करण्यात महायुतीला 50% यश आलं. गिरीश महाजन यांच्या जवळचे नेते गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काहीच वेळ शिल्लक असताना त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलं आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. प्रसाद हिरे त्यावेळी नॉट रिचेबल राहिले. त्यांनी नॉट रिचेबल राहण्याचा पर्याय निवडला. मात्र गिरीश महाजनांसोबत बैठक झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनीही महायुतीचेच उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याचं मान्य केलं. मात्र असं असूनही अजूनही नाशिकमध्ये एक अडचण समोर आहे, ती म्हणजे गोकुळ गीते. गणेश गीते यांचे बंधू असलेले गोकुळ गीते हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. त्यामुळे आपल्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही असं त्यांचं मत आहे. उदय सामंत यांच्याकडेही बंडखोरी शांत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनाही गोकुळ गीते यांना शांत करण्यात यश आलेलं नाहीये. कारण गोकुळ गीते यांनी अजूनही माघार घेण्याबाबत किंवा नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याबाबत काहीही स्पष्टता केलेली नाहीये. उमेदवारी अर्ज माघारीची वेळ संपल्यानंतरही त्यांच्यासोबत चर्चा आजपर्यंत सुरू आहेत. त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होईल किंवा जास्त त्रासला होणार नाही असा महायुतीचा प्रयत्न आहे. मात्र हे होत नसल्यामुळे प्रचाराऐवजी अजूनही महायुतीच्या नेत्यांचा वेळ आता संपर्कातच जात असल्याचं दिसून येते. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी गोकुळ गीते यांचा कोणताही अंतिम निर्णय समोर आलेला नाहीये. एवढंच नाही तर स्वतः महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली. गोकुळ गीते यांचा आरोप आहे की नरेंद्र दराडे यांच्या नातेवाईकांनी आपला फोनवरून शिवीगाळी केली होती. यामुळे आपण दुखावलो गेलोय आणि म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहोतच असं ते म्हणालेत. याबाबतच नरेंद्र दराडे यांनी भेट घेऊन त्यांची दिलगिरी व्यक्त केली असंही गोकुळ गीते म्हणतात. याबद्दल बोलताना आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही आपली संस्कृती नाही असं म्हणत आपण माघार घेणार नसल्याचं गोकुळ गीते यांनी सांगितलंय. एवढंच नाही तर एक महत्वाची ऑफर यावेळी दराडे यांनी गोकुळ गीतेंना दिल्याची ही चर्चा आहे. शिवाय जे गिरीश महाजन आणि उदय सामंत त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते ते देखील कुठंतरी आता त्याला अपयश आलेलं आहे. गिरीश महाजन आणि उदय सामंत हे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दलच बोलताना ते म्हणाले, महाजनाशी आपला संबंध नाही. दराडे यांना जिंकून आणण्यासाठी त्यांना पाठिंबा हवा होता. माझा आणि गिरीश महाजनचे फार काही संबंध नाहीत, पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. गणेश गीते देखील मला थांबण्यासाठी सांगत आहेत. गेल्या 8 दिवसापासून मला प्रलोभन येत आहेत, पण मला ते नको आहे. भीक घेणार नाही. मध्यस्थीमार्फत मला प्रलोभन दिलं जात आहे असा आरोप यावेळी गोकुळ गीते यांनी केला. आता या सगळ्या गोंधळामुळे यामध्ये लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री होईल अशी शक्यता वर्तवली जाते. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र प्रत्यक्षात अद्याप अजून तरी असं काही घडलेलं नाहीये. याबाबत जेव्हा
अ, गोकुळ गीते यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या भावाला फोन केला होता. त्यांनी मला मुंबईला भेटीसाठी बोलवलंय. आज ते दिल्लीला आहेत. मात्र त्यांनी मला दिल्लीला बोलावलं तर मी दिल्लीलाही जाईन. मुख्यमंत्र्यांना भेटायला माझी कोणतीही हरकत नाही," असं गोकुळ गीते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे लवकरच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतील असं सांगण्यात येते. महत्वाचं काय तर आता फडणवीस यांचा कस लागणार आहे. खरं तर याआधी अशा अनेक राजकीय पेच प्रसंगामध्ये फडणवीस यांनी मध्यस्थी करत मार्ग काढला. अगदी विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूड मतदारसंघात बालवडकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा जो संघर्ष निर्माण झाला, त्यावेळी त्यांनी मध्यस्थी केली होती. ती उपयोगी आली नाही, कारण पुढे बालवडकरांनी बंडखोरी केलीच. पण त्यावेळी ती मध्यस्थी उपयोगी आली होती. राहुरी पोटनिवडणुकीत देखील फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तसेच पुण्यात अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात निर्माण झालेला वादही फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मिटवला होता. त्यामुळे आता गोकुळ गीते यांचं मन वळवण्यात मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. कारण तसं पाहायला गेलं तर सांगली सातारामध्ये जी विधान परिषदेची निवडणूक आहे, त्यामध्ये सांगलीतील काही नाराज नगरसेवक पुढे येत आहेत आणि आम्ही मतदानच करणार नाहीत असं म्हणतायत. मग यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की नाराज नगरसेवकांची मनधरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. आता ते त्यांनी चेष्टेत सांगितलं की खरंच सांगितलं हे माहित नाही. मात्र ते असंही म्हणाले की माणसं समजावण्याचा मोठा तजुर्बा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे ही जी उदाहरणं आहेत किंवा आता चंद्रकांत पाटलांचं उदाहरण आहे, ही खूप उदाहरणं देता येतील. आणि आता नाशिक विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा राजकीय तजुर्बा किती कामाला येतो आणि गोकुळ गीते यांची भूमिका बदलण्यात ते यशस्वी होतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, गोकुळ गीते माघार घेतील का? नाशिक विधान परिषदेतील फडणवीसांची ही एंट्री चांगली कामगिरी करेल का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.